आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पुण्यातील आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी अनधिकृत बहुमजली इमारतीवर महापालिकेने 2 वर्षांपूर्वी नोटीस बजावली होती, मात्र कारवाईच करण्यात आली नाहीये। दरम्यान आता बिल्डरने फ्लॅट विकल्यानंतर फ्लॅट विकत घेणाऱ्या ग्राहकांवरच पालिकेने कारवाई केली आहे। पालिकेच्या या अजब कारभारामुळे फ्लॅट घेणारे 500 ग्राहक बेघर झाले। आता मराठवाड्यातून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। ऐन हिवाळ्यामध्ये मराठवाड्यातील अनेक शहरांना पाणी टंचाईचे चटके बसतायत। 73 पैकी 68 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये सरासरी 5 दिवसातून एकदाच पाणी पुरवठा करण्यात येतोय। काही शहरं आतापासूनच टँकरग्रस्त झाली आहेत। त्यामुळे मराठवाड्यातील धरणांमध्ये आता केवळ 40.80% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। धरणातील पाणीसाठा कमी होण्याबरोबरच पाणी पुरवठा योजनांची अंमलबजावणी ही ढिसाळपणे केल्यामुळे तालुका स्तरावरील निमशहरी भागांमध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे। विभागातील आयुक्त कार्यालयामध्ये टंचाईचे स्रोत तपासले जात आहेत, तर पाणी योजना रखडल्याने दुष्काळाच्या झळा आता पुन्हा एकदा बसू लागल्या। आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। इंडिया आघाडीकडून आता पंतप्रधान पदासाठी मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाला पसंती मिळाली होती आणि त्यांच्या नावाला आता त्यांच्याच राज्यातून मात्र म्हणजेच कर्नाटकातून विरोध होतोय। मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून राहुल गांधींचा उल्लेख केलाय। देशातील समस्या सोडवण्यासाठी राहुल यांनी पंतप्रधान व्हावं असं सिद्धरामय्या म्हणाले। त्यामुळे खरगेंच्या नावावरून इंडिया आघाडीमध्ये बिघाडी असल्याची सध्या चर्चा जोर धरू लागली आहे।